नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आता शासनासोबत उद्योग क्षेत्रानेही पुढाकार घ्यावा. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच CSRच्या माध्यमातून टीबी निर्मूलनाच्या अभियानात सहभागी व्हा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे टीबीमुक्त भारत कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद 2026 आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या मिशन मोडवर एकत्र काम करण्याची गरज व्यक्त केली. टीबीच्या तपासणीबाबत आजही काही नागरिकांमध्ये भीती आणि गैरसमज आहेत. त्यामुळे अनेक जण वेळेत तपासणी करून घेत नाहीत आणि परिणामी आजाराचे निदान उशिरा होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जनजागृती, वेळेत तपासणी आणि योग्य उपचार यावर भर देणे आवश्यक आहे. शहरी भागातही टीबीबाबत अपेक्षित जनजागृती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना तपासणीसाठी प्रवृत्त करण्यामध्ये उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पोलिओ, कोरोना आणि एड्स विरोधी मोहिमांच्या धर्तीवर मिशन मोडमध्ये काम केल्यास टीबी विरोधातील लढ्यालाही यश मिळू शकते असा विश्वास मंत्री आंबेडकर यांनी व्यक्त केला. दरम्यान लोकसहभागातून 2030 पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करू असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला. केंद्र किंवा राज्य सरकार एकट्याने सामाजिक बदल घडवू शकत नाही. त्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे असे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले. क्षयरुग्णांना औषधासोबतच आवश्यक प्रथिनयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र उपक्रमातूनही योगदान दिले जात आहे. टीबीसोबतच राज्याने 2030 पर्यंत थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्राचे ध्येय ठेवले आहे. बालकांमधील स्थूलतेच्या समस्येवरही विविध संस्थांच्या सहकार्याने काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आता शासन, उद्योग आणि समाजाने एकत्रितपणे पुढे येण्याची गरज आहे आणि या सामूहिक सहभागातून 2030 पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.